श्रावण चाललाय आणि भावानं तुम्हाला पण व्हेज पदार्थ खायचे आहेत या सांगतो. आज मी आलतो सासने ग्राउंडच्या बरोबर पुढे असलेल्या दत्त मिसळला. इथं आल्या आल्या यांचा अँबियन्स बघून तर खोळत झालो. अँबियन्स एक नंबर होता यांचा. फक्त खालचाच नाही तर वरती जाऊन वरचा अँबियन्स पण टॉप होता. फॅमिलीसाठी एक नंबर. इथली पावाची क्वालिटी तर खूप स्पंजी होती. कमी दरात टॉपची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला इथे मिळणार. हा बघा, हा त्यांचा मेन्यू आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स मिळून जातील. एवढे सगळे आयटम्स होते, काय मागवू असं झालं, म्हणून म्हणलो त्यांना तुमचे सगळे स्पेशल आयटम्स आम्हाला द्या. आम्ही मागवलेली दत्त मिसळ स्पेशल थाली, मटका दम मिसळ, पावभाजी आणि वडापाव. पहिला तर त्यांनी दिल्या दिल्या त्या मटक्यामधनं काढला धूर. दिसत होतं टॉप म्हणून काढला यानं स्नॅप. दिवसभर फक्त तोंडात मटका दम मिसळची टेस्ट होती. मग मी भावांना खाल्ली पावभाजी. पावभाजी खाऊन तेवढ्यातनं पोट भरणार नव्हतं म्हणून वडापाव खाल्लं. मग वडापाव म्हणलो सोहमला पण देऊया. मग लागलो पुढची प्लेट संपवायला. त्यांची होममेड कॉफी तर टॉप लागाल ती. मग म्हणलो पावभाजी खाल्ली, दम मिसळ खाल्ली, खरं मग त्यांची स्पेशल मिसळ काय खाल्ली नाही. मग स्पेशल मिसळ मधला पहिला खाल्ला गुलाबजामुन. त्यानंतर गेलो पूर्ण प्लेट खायला. प्लेट ती खाऊन एक नंबर जे स्वाद आला तोंडाला तो मी तुम्हाला सांगू शकणार नाही. स्वतः तुम्ही व्हिजिट करून ही त्यांची स्पेशल प्लेट एकदा नक्कीच ट्राय करा. आणि मिसळ खाऊन ताकला इग्नोर केलं असं होणार नाही. ताक तर जबऱ्या लागाल. सोहम म्हणला तुम्हाला चिडवून खाऊया पावभाजी. भावांनो, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे तर ही जागा तुमच्यासाठी एक नंबर आहे आणि इथे तुम्हाला कमी दरात सगळं मिळून जाईल.